कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. What the hell? आज ते डोळे त्या लोगोला मॅच झाले म्हणजे ती स्कार्फ बांधून तिथे उभी असलेली मुलगी ती पारूच असणार. माझंच चुकलंय. मी ना सगळ्यात आधी त्या पारूचा बंदोबस्त करायला हवा होता. आता या सगळ्यात माझंच नुकसान झालंय. अहिल्या मॅम, कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली तुम्हाला तुमची लोगोवाली मुलगी सापडलीच. तिने एक डिक्लेरेशन दिलंय की या डोळ्यांचे सर्व अधिकार तिने विना अटी आपल्याला वापरण्यास परवानगी दिली आहे. पारू पारू पारू, प्रत्येक वेळेस माझा प्रत्येक प्लॅन फ्लॉप करायला रेडी असते ही मुलगी. मरत पण नाही लवकर. मला तुला तुझी खरी लायकी दाखवून द्यायची होती. आता बघू अहिल्या आंटी तुझं काय करतात ते. पारूच्या टोटल मार्क्सच्या पुढे पारूचा 0. 140 म्हणजे पारूची. तू आलीस तर काहीतरी गडबड होईल. आज जर ती पारू नसती तर संपूर्ण किर्लोस्कर कंपनी ज्या लोगोवर माच करते तो लोगो माझा असला असता. आणि शिवाय खोटा लोगो वापरला म्हणून त्यांची अब्रू गेली असती ती वेगळीच. पण ही पारू तडमडलीच मध्ये. मला या मुलीवर केअरफुली लक्ष द्यावं लागणार आहे. प्रीतम सर, जेवायला चला. पारू, हा पारू ये बस 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 बस. काय अगं बस ग, दमली असशील. किती कामं करतेस तू. हे काय आता नवीनच. अहो माझं रोजचं तर काम आहे, त्यात काय दमायचं. सॉरी, मी विसरलोच. ऍक्च्युली ना मी इतका खुश आहे ना की मी काय बोलतोय माझं मलाच कळत नाहीये. का प्रीतम सर, असं काय झालंय खुश व्हायला. हा, त्या कॉन्टेस्ट मध्ये काय झालं ते माहिती आहे ना तुला. काय? अगं म्हणजे मजा आली, धमाल, राडा, फुल ऑन राडा झालाय तिकडे. राडा? कसला राडा? काय झालं, दिशाने आपल्या लोगोवर क्लेम केला होता. तर जवळजवळ तो लोगो तिला मिळणारच होता. पण तेवढ्यात तिथे एक मुलगी आली आणि तिने आपला लोगो वाचवला. वा सर, ही तर आनंदाची बातमी आहे ना. मग काय सर, मला आधी सांगितलं असतं ना तर मी गोडाधोडाचं काहीतरी केलं असतं ना. मी ना आत्ता करते. पारू, अगं पण त्या मुलीकडून एक चूक झाली. म्हणजे आता बघ ना, तिथे आई होती, दादा होता, सगळेजण सांगत होते चेहरा दाखव, चेहरा दाखव. पण त्या मुलीने शेवटपर्यंत चेहरा काय दाखवला नाही. सर, तिची काहीतरी मजबुरी असेल. तारू, तिची मजबुरी तिच्या मित्राला तर सांगू शकते ना ती. नाही, त्या मुलीने हुशारीने आपला लोगो वाचवला. पण ती जेव्हा रिक्षात बसून घरी जात होती ना तेव्हा तिचा चेहरा बघितलाय मी. पण पारू, तू असं काय केलंस यार. म्हणजे ना अख्खा गेम पलटवलास तू. त्या दिशाचा चेहरा ना बघण्यासारखा झाला होता. तिने
एक डिक्लेरेशन दिलंय की या डोळ्यांचे सर्व अधिकार तिने विना अटी आपल्याला वापरण्यास परवानगी दिली आहे. प्रीतम, तुला काय वाटतं तू हे सगळं बोल? आर यू ट्राइंग टू बी फनी? हा अजिबात जोक नाहीये. नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू. अरे यार, इतर गोष्टींचा राग काढला मी प्रीतमवर. त्याच्याशी असं वागायला नको होतं. मला बोलायला हवं प्रीतमशी. प्रीतम सर, हे बघा, तुम्ही काय बोलताय ना हे मला कळत नाही. ए पारू प्लीज, हे बघ, ती मुलगी तू होतीस हे मला माहिती आहे, बघितलंय मी माझ्या मैत्रिणीला ओळखणार नाही का? पारू, तू खरोखर जादूगर आहेस यार. हा, तू तिथे आलीस आणि आपला लोगो वाचवलास. प्रीतम सर, हे समजा मी किर्लोस्कर कुटुंबासाठी केलं. त्या दिशा मॅडम लई वाईट आहेत. आपल्या घराला उद्ध्वस्त करायला टपल्या आहेत त्या. मग तुम्ही सांगा ना, मी अशी गप्प राहीन का? नाही, तू केलंस ते करेक्टच केलंस. फक्त मला हे सुचलं नव्हतं ना. मला एक कळत नाहीये की तुझे डोळे त्या लोगोच्या डोळ्यांशी मॅच कसे झाले. नाही म्हणजे मी हा शेवटला ठेवला होता ना ऑप्शन, की जर आपल्याला ते डोळे नाहीच मिळाले तर एखादा सिमिलर डोळे असणारा चेहरा घ्यायचा आणि तो मॅच करून टाकायचा. पण दादानी असं करायचं आणि असं स्पष्ट सांगितलं होतं. प्रीतम सर, आपल्या कंपनीला वाचवायचं हे इतकंच डोक्यात सुरू होतं माझ्या. आणि त्यासाठी मी काय काय केलं आहे ना, हे माझं मलाच माहित. जाऊ द्या ना, आपली कंपनी वाचली, आपला लोगो वाचला, हे जास्त महत्वाचं आहे. हा, काय कमाल पराक्रम केलाय यार माझ्या भावाने आणि माझ्या मैत्रिणीने. तुम्हा दोघांना या अमूल्य कामासाठी काय बक्षीस देऊ? म्हणजे तुम्ही दोघांनी हा लोगो वाचवण्यासाठी हे खोटं नाटक केलं. नाही दादा, प्रीतम, मी तुला 1000 वेळा सांगितलंय, मला हे असलं खोटं अजिबात चालणार नाही. तरी का केलं साहेब? हे बघ दादा, असं काही नाहीये. वय सर, त्या दिशा मॅडम आपल्या कंपनीचं नुकसान करायला बसल्या होत्या आणि त्यांना तिथल्या तिथं रोखणं गरजेचं होतं. अगं काय झालं असतं? असं किती नुकसान झालं असतं? किर्लोस्कर कंपनी याआधी अशा अनेक संकटातून गेल्या, पण आम्ही कधी सत्याची साथ नाही सोडली आणि हेच संस्कार केले आमच्या आईबाबांनी आमच्यावर. पण तुम्ही आणि पारू, मला वाटलंच होतं की हे तुझंच काहीतरी कारस्थान असणार. दादा एक मिनिट, हे बघ, तिला त्यावेळेला जे योग्य वाटलं तिने केलं आणि हे सगळं तिने आपल्या कंपनीसाठी केलंय ना. अरे मूर्ख माणसा, कंपनी एका लोगोवर चालत नसते. आपल्या आई बाबांनी कंपनी कुठून कुठवर आणून ठेवली माहिती नाही का तुला? आणि आता तुम्ही दोघं मिळून शिकवणार आहात का मला कंपनी कशी चालवायची ते? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.